वांगे पण आणले काय? ताजे ताजे चपात्या भाजी काय केली? सवाळे बघा कापूस कोण म्हणलं कोण म्हणे कापूस शेपूची भाजी चपाती असं बनवलं आईनं रात्रीचं. तिळ कशात ठेवले तर तिळ पण थोडेसे वहिनीला दे, वहिनीला विचारते. काल बघितलं होतं मी तिथं वरती डबा होता ते नाही मोठ्या डब्यामध्ये आता टाकायचे तर वहिनी तिळा कुठं आहे तो? पलीकडच्या रूम मध्ये. हा आता घेतली भाजीला ती काय महाग होती या. कापसाला भाव याच्यात आळ्या झाल्या ताई. हो याच्यात का आहे? तिळच येत याच्यात. धुतलेलीत का भाजलेली? बघा आळ्या झाल्या आता. मामा मामा लईच झाले आता की. चाळणी आहे काय? इथं नाही बाहेर असेल. ए बाबाजी जय. याच्यात गाळत का खाली सांडतीनच. वहिनी पितळाचं टोपलं कुठे? वहिनी डाळ आहे त्याच्यात आई. इथं आहे. नाही एक तिळगाळ चाळायला. पिशवीवर टाकते. भैया प्लीज भैया गलती हो गई भैया आइंदा से ऐसा नहीं करूंगी। जब तक तुम जैसे 2-4 बच्चों की बलि नहीं करेगी तब तक बाकियों को समझ नहीं आएगा। अगर जैसा करे तो शायद चीरों और गिद्धों को ही पता चले। हाय हॅलो नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मस्त मजेत ना. मी स्वाती गाजळे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते नवीन एका ब्लॉग व्हिडिओमध्ये. तर मंडळी मी गावाकडून आलेली आहे पुण्याला. 2-3 दिवस झाला आलेली आहे, पण ब्लॉग व्हिडिओ किंवा शॉर्ट व्हिडिओ काही शूट वगैरे केलंच नव्हतं, कारण तब्येत खूप म्हणजे डाऊन होती त्याच्यामुळे. आणि ताळात म्हणसान की ताई तुम्ही सारखंच आजारी पडता, तर सारखं आजारी नाही पडत मी. तर प्रवास वगैरे केलं की आजारी पडतेच. आणि त्यातल्या त्यात मी काल म्हणजे ट्रॅव्हल्सनी प्रवास केला आहे ह्यावेळेस, त्याच्यामुळं ह्यावेळेस जरा जास्तच आजारी पडले मी. तर मला त्रास म्हणजे प्रवास सहन होत नाही, त्याच्यामुळे मी आजारी पडते.
तर असो जे काही असेल ते. तर मंडळी आज मी तुमच्यासोबत माझी एक रेसिपी आहे ती मी शेअर करणार आहे. काय रेसिपी आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे आणि कशापासून आहे तेही शेअर करते. आणि ह्या दिवसामध्ये भेटतेच ती आपल्याला आणि आमच्या इकडं खूप आवडीनं खातात, सगळ्यांना खूप आवडते आणि आम्हालाही खूप आवडते. आणि ही रेसिपी मला कालपासून बनवायची इच्छा झाली होती, पण काल काही बनवलंच नाही मी. तर आज म्हटलं आज बनवावं, तर बनवायला घेतली मी आज. तर चला, तर म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करावं. तर चला मग बघूया आपण काय रेसिपी आहे आणि कशापासून आहे तेही मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि जर ही रेसिपी तुम्ही जर आधी कधी खाल्ली असेल तर कमेंटमध्ये सांगा. आणि ह्या रेसिपीला तुमच्या इकडं काय म्हणतात हेही कमेंटमध्ये सांगा. तर चला, तर मग आपण बघूया काय आहे रेसिपी. तर ही आहे हरभऱ्याची भाजी, जी की मी आत्ताच आणलेली आहे. म्हणजे गावाकडे गेली होती तेव्हा मी ही शेतातून आणली होती खोडून आणि हिला 2 ते 3 दिवस मी उन्हामध्ये सुकत ठेवलं होतं. तर उन्हामध्ये सुकल्याच्या नंतर ही भाजी जी आहे ती दोन्ही हाताच्या मदतीने एरीत चोळल्या जात होती. तर सगळी भाजी मी चोळून घेतली आणि त्यानंतर मी त्याच्यामध्ये बेसन पीठ टाकलं आणि मिक्स करून घेतली. तर इथं मी आता वाटण बनवत आहे भाजीसाठी. तर लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घेतली आहे. तर ते टाकून मी याचं वाटण बनवते आणि त्याचसोबत याच्यात थोडंसं मीठ आणि शेंगदाणे पण टाकून याचं चांगलं कूट असं बनवून घेते. आणि याच्यात थोडंसं मीठ आणि शेंगदाणे टाकून घेतलं आहे आणि छान असं कूट बनवून घेतलं आहे. तर इकडं मी कढई पण तापत ठेवली होती आणि चांगली कढई तपली होती. तर त्याच्यामध्ये मी 2 ते 2.5 चमचे पळ्या मी तेल टाकलेलं आहे. तर हे छोटं माप आहे त्यामुळे मी थोडंसं जास्त टाकले आणि ह्या भाजीला तेल थोडंसं जास्तच म्हणजे छान लागतं, त्यामुळे मी तेल जास्त टाकते. तर आता छान तेल गरम झाल्याच्या नंतर याच्यात मी जिरे आणि मोहरी दोन्ही एकत्रच टाकलेलं आहे. आणि जिरे मोहरी छान तडल्याच्या नंतर मी याच्यात जी पेस्ट बनवली होती हिरवी मिरचीची ती मी याच्यात टाकलेली आहे आणि चांगली फ्राय करून घेतली. आणि चांगली फ्राय झाल्याच्या नंतर मी याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि ज्या खलबत्त्यात मी वाटण बनवलं होतं त्याच खलबत्त्यामध्ये पाणी घेतलं आणि ते खलबत्ता धुवून असं टाकलेलं आहे, जेणेकरून आपला खलबत्ता पण स्वच्छ होईल आणि त्यातलं वाटण पण आपल्या कामी येईल. तर इथं आपल्या भाजीला उकळी आली होती. तर आता हे आपल्याला हटून घ्यायचं आहे. जसं आपण बेसन पीठ हटून घेतो तसं हे आपल्याला हटायचं आहे. तर हे असं चमच्याच्या मदतीनं मी एका हाताने टाकते आणि एका हाताने हलवून घेत आहे. तर असं हलवल्याच्या नंतर गुठळ्या होणार नाही, नाहीतर गुठळ्या होतील आपल्या भाजीमध्ये. त्यामुळे तर जेवढं बेसन पिठात गुठळ्या बेसन पीठ नाही, बेसन बनवतो आपण तेव्हा होतात, तेवढ्या गुठळ्या होतच नाही याच्यामध्ये. थोडंसंच आपल्याला हलवावं लागतं, जास्त काय हलवायची गरज नाही आहे. तर आपली मस्त अशी भाजी शिजून तयार आहे. तर आता आपण इथं भात बनवायची पण तयारी करत आहे. तर इथं पाणी ठेवलं आहे मी भातासाठी आणि इकडं भाजी पण रेडी आहे. तर भाजीसोबत भाकरी छान लागतात, त्यामुळे मी भाकरीच बनवणार आहे. तर मला तर भाकरी आवडतात, पण मिस्टरांना चपाती आवडते, त्यामुळे मिस्टरांसाठी चपाती आणि माझ्यासाठी भाकरी बनवणार होते नाही. तर भाजी झाली, त्यामुळे भाजीवर थोडंसं झाकण ठेवलं आणि थोडा वेळ असंच ठेवते आणि त्यानंतर उतरून घेते. झोप आली इतनी जल्दी?
तर आत्ता आपलं भाकरी आणि भाजी भात वगैरे सगळं बनून झालेलं आहे. तर आजचा ब्लॉग व्हिडिओला मी इथंच एंड करते. तर आजचा ब्लॉग व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. तर जर ब्लॉग व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, छान छान कमेंट करायलाही विसरू नका. तर चला बाय.